पुढच्या काही टाईममध्ये लेन्सकार्ट आणि ग्रो ह्यांचा IPO येणार आहे. मला दोन्ही कंपनीज खूप आवडतात. खूप वेगळ्या वेगळ्या आहेत, पण व्हेरी व्हेरी गुड स्टोरीज, राईट. नवीन कंपनीज आहेत, 10-15 वर्ष जुनी असतील मॅक्सिमम. लेन्सकार्ट आयवेअर, आता विचार करा, पियुष आणि त्याच्या टीमने चालू केली होती कंपनी ऑनलाईन चष्मे द्यायला. आता त्याच्यामध्ये नंबर घ्या, मग ते चष्मा त्याला परत करा, हे भरपूर त्यांनी एक्सपेरिमेंट केलं. मग त्यांना कळलं की ऑफलाईन जायला पाहिजे. ऑफलाईन केल्यानंतर खूप दुकानं उघडली. मग त्यांना कळलं की यार आपल्याला जो मार्जिन आहे तो चष्मा विकून खरेदी करून त्याला विकण्यात मार्जिन नाही आहे, बनवून विकण्यात मार्जिन आहे. मग त्यांनी स्टेट ऑफ दी आर्ट फॅक्टरी लावली. आता फॅक्टरीचे व्हिडिओज बघा तुम्ही, क्रेझी आहेत. आणि आता त्यांनी इंटरनॅशनल मार्केट्समध्ये पण जाऊन ॲक्विजिशन्स केले आहेत. तर इन सच अ शॉर्ट टाईम 80-90 हजार कोटीचा त्यांचा व्हॅल्यू आहे. 6,000 कोटीचा टॉपलाईन आहे आणि आय थिंक 300-400 कोटी आता वर्षाचा प्रॉफिट झाला आहे इन अ मार्केट दॅट वॉज सो अनऑर्गनाइज्ड, आउटस्टँडिंग. आणि ग्रो इज नाव अगेन आय थिंक 80-90 हजार कोटीचा व्हॅल्युएशन असं काहीतरी आहे. आणि इंडियाज लार्जेस्ट स्टॉक ब्रोकर, 1-1.5 कोटी लोक त्याच्यावर घेतात. आणि ते इट्स अ व्हेरी नाईस क्लीन बिझनेस. अँड इंडिया इक्विटी मार्केट्स आर ग्रोईंग, तर त्याच्यामध्ये द ब्रोकर विल ऑलवेज मेक मनी. तर अगेन ललित केशरे असं म्हणतात, मी त्यांना भेटलो नाही आहे, पण खूप जण म्हणतात की वन ऑफ इंडियाज बेस्ट फाउंडर्स, ज्यांना मी कन्सिडर करतो खूप इंटेलिजंट आणि ड्रिव्हन आणि हाय इंटेग्रिटी फाउंडर्स, ते ललित केशरेबद्दल असं म्हणतात. तर मला त्यांना भेटायचं आहे कधी. पण ह्या दोन कंपनीच्या IPO बघून मला असं खूप वाटतं की IPO मार्केट इंडियामध्ये आता रिच झालं आहे. आता मागच्या 3-4 वर्षांपासून भरपूर IPO झालेत, काही चांगले झालेत, झोमॅटो आणि इक्सिगोसारखे, जे रिटेल इन्व्हेस्टर्सनी पण पैसा बनवला आहे. पण भरपूर IPOज असे आहेत की असं वाटते की अर्ली इन्व्हेस्टर्सला किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टरला एक्झिट करायला IPO केला आहे. नायका, पेटीएम, मोबिक्विक असे भरपूर आहेत ज्यांना अजून रिटेल इन्व्हेस्टरला व्हॅल्यू नाही दिली आहे. तर आता होपफुली दिस कीप्स गेटिंग बेटर, राईट. दीज आर ऑल फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर्स, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे. पण जर तुम्ही IPO करता आणि IPO मार्केटमध्ये डेप्थ आणता आणि तुमचे बिझनेस फंडामेंटल चांगले आहेत, म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टिंग वाढेल. कारण एक्झिटेबिलिटी इज द बिगेस्ट इश्यू इन प्रायव्हेट इन्व्हेस्टिंग. जेव्हा कोणी पण इंटरनॅशनल डोमेस्टिक प्रायव्हेट कंपनीमध्ये पैसे टाकतात, त्यांना असं वाटतं की मला पैसे मिळणार कधी परत. ठीक आहे, तुम्ही 5, 6, 7, 8, 10 वर्ष लावा, पण मिळायला पाहिजे परत. पण अ डीप IPO मार्केट विथ व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स, रिटेल इन्व्हेस्टर्स हू आर सीकिंग सच ॲसेट्स विल क्रिएट कॉन्फिडन्स अँड स्टार्टअप इकोसिस्टम विल गो अप, आणि अजून जण उद्योजक बनतील असं मला वाटतं. सो ऑल द बेस्ट टू पियुष अँड ललित अँड द लार्ज टीम्स अँड इन्व्हेस्टर्स ॲट लेन्सकार्ट अँड ग्रो. ऑल द बेस्ट.